हनुमान जयंतीला हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी खालील 10 प्रभावी मार्ग आणि पूजेदरम्यान पाळायचे महत्त्वाचे नियम दिले आहेत. हनुमानाला काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्याने त्यांची विशेष कृपा प्राप्त होते असे मानले जाते. श्रीराम नामाचा जप. हनुमानाला सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे प्रभू श्रीराम. केवळ राम नामाचा जप केल्याने हनुमान अत्यंत प्रसन्न होतात. शेंदूर अर्पण करणे. हनुमानाला चमेलीच्या तेलात किंवा तुपात मिसळून केशरी शेंदूर अर्पण केल्याने अडथळे दूर होतात आणि बुद्धिशक्ती प्राप्त होते. तिळाचे किंवा चमेलीचे तेल. हनुमानाला तेल वाहणे किंवा त्यांच्यासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. रुईच्या पानांचा हार. रुईची पाने किंवा फुलांचा हार अर्पण केल्याने मारुती तत्व लवकर आकर्षित होते. हनुमान चालीसा आणि बजरंग बाण. दररोज किंवा विशेषतः मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणाचे पठण केल्याने भीती आणि संकटापासून मुक्ती मिळते. गूळ, खोबरे आणि लाडूचा नैवेद्य. हनुमानाला प्रसादात बुंदीचे लाडू, मोतीचूर लाडू किंवा गूळ हरभरा अत्यंत प्रिय आहेत. तुळशीची पाने. पूजेत किंवा नैवेद्यावर तुळशीची पाने ठेवल्याने हनुमान प्रसन्न होतात. विडा पान अर्पण करणे. आयुष्यातील मोठे संकट दूर करण्यासाठी हनुमानाला गोड विडा पान अर्पण करणे शुभ मानले जाते. लाल रंगाची फुले. लाल रंगाची फुले जसे की जास्वंद किंवा झेंडूची फुले अर्पण केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. सुंदरकांड पठण. जीवनातील मोठ्या अडचणी दूर करण्यासाठी सुंदरकांडाचे पठण हा एक अत्यंत प्रभावी मार्ग मानला जातो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.